हॅलो उदयजी, थांब थांब ती नको. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगड दूध देत नाही. तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं. काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. कशाना हा नवा आम्हाला काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो. आता आपण फोन बद्दल बोललो. इतके तुम्हाला फोन येतात, तुम्ही कामं करता, पण कायम ते ऑपरेशन टायगरची जेव्हा बातमी येते तेव्हा पहिलं नाव तुमचं येतं. मग दिल्लीत आता 6 खासदार, नंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचं नाव आलं. ते खरंच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला? शिंदे साहेबांचा फोन येत असतो की काय? म्हणजे काय होतंय नक्की त्या ऑपरेशन टायगरमध्ये? मला फक्त एवढं सांगायचंय की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की. पण त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मला मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? ह्यांनीच दिली. आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो. किंवा पुढची जी माझी सगळी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांनी. पण जर बघितलं असेल तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्याचे आणि मदतीचे जवळपास 1200 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा व्हावेत या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी मागच्या 4 दिवसापासून उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्याच्या नंतर जवळपास 3 किलोनं त्यांचं वजन कमी झालेलं आहे. त्याचबरोबर कीटोन्स त्यांच्या किडनीच्या ह्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि मला वाटतंय शुगरसुद्धा त्यांची बरीचशी कमी झालेली आहे. पण असं असताना सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत. ह्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांचा निर्धार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मला आता प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही 4 दिवस अतिशय संयमानं, शांततेच्या मार्गानं आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपण ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी म्हणून वारंवार मागणी करत आहोत. पण मला वाटतं आता 4 दिवसाच्या नंतर सुद्धा जर त्याच्यात काही प्रगती होणार नसेल आणि शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नसेल तर मला वाटतंय शेतकरी आणि शिवसैनिक त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत. आणि मी अतिशय प्रांजळपणे सांगतोय की आम्हाला विनाकारण कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवायची नाही आहे. पण शेतकऱ्याच्या पोटात जर त्या ठिकाणी आग पडली असेल तर शेतकरी स्वस्थ बसणार नाही, रुग्ण तर हातात घेईलच. आणि मी तमाम शिवसैनिकांनाही आवाहन करतो की आपण 4 दिवस अतिशय संयमानं, लोकशाही पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या आहेत. पण जर न्याय मागून मिळत नसेल तर न्याय कानफाडात खिचून पण मिळवता येतो. हे आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे.